दुसरीकडे अंधश्रद्धा विरोधी मोहीम जोमदारपणे राबवण्याची गरज असल्याचं स्पष्ट करणारी एक घटना समोर आली आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी चमत्कार घडवून भाविकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एका भोंदू बाबानं 7 वर्षाच्या बालिकेला 22 दिवसांपासून खड्ड्यात गाडल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आलाय। कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अथनी तालुक्यातल्या झुंझरवाड गावात हा प्रकार घडलाय। या प्रकाराची माहिती कळताच पोलिसांनी या भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्या असून त्याला आणि त्याच्या सहकार्याला अटक केली आहे। गाडण्यात आलेल्या मुलीची सुटका करून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पोलिसांनी एकूण 6 बालकांची सुटका केली आहे। सदाशिव उर्फ महादेव नेमगौडा उर्फ अप्पय्या स्वामी असं अटक करण्यात आलेल्या भोंदू बाबाचं नाव आहे। चिक्कापय्या उर्फ गुरुपाद पाटील या भोंदू बाबाच्या हस्तकालाही अटक करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते या गावात मठ स्थापून भाविकांना भुलवत होते। दरवर्षी चमत्कार दाखवण्याच्या नावाखाली अय्यप्पा स्वामी भाविकांना भुलवण्याचा प्रयत्न करत असतो। अप्पय्या स्वामीनं अनेक भाविकांना भुलवून त्यांची कोवळी मुलं मठात ठेवून घेतली होती। संशोधनात्मक प्रयोग करण्याच्या नावाखाली तो त्यांचं शोषण करत असे। 4 फेब्रुवारी रोजी एका खोल खड्ड्यात आणि ह्या मुलीला डांबत ही मुलगी समाधीत गेल्याचा दावा केला होता। महाशिवरात्रीच्या दिवशी ही मुलगी पुन्हा जिवंत झाल्याचे दाखवत चमत्कार केल्याचा या भोंदू बाबाचा दावा आहे। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी सांगलीचे आपले प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्या बरोबर आहेत। रवींद्र, आपण बघतोय की ज्या तऱ्हेने खरं अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आला मात्र कुठेही त्याची ज्या तऱ्हेने हे वारंवार प्रकार घडतायत त्यामागची कारण काही केल्या समजत नाही। अर्थातच हा भोंदू बाबा गेल्या अनेक दिवसांपासून मठ बांधून इथे होता, कोणाचंच लक्ष नाही का गेला आजपर्यंत? जरी आला असला तरी सुद्धा ग्रामीण भागात अजून सुद्धा अशा प्रकारचे धक्कादायक प्रकार हे वारंवार घडताना दिसत आहेत। आणि आता तर फार भयानक प्रकार हा कर्नाटकातील अथनी तालुक्यातल्या गावामध्ये झालेला आहे। या मुलगीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मुळात हा बाबा आहे, हा वादग्रस्त बाबा आहे। याच्या अगोदर सुद्धा याला 2 वेळा अटक करण्यात आली होती, मात्र याच्या या काळ्या कृत्याकडे कुणाचंही दुर्लक्ष नव्हतं, कुठल्याही प्रशासनाचं नव्हतं आणि लोकांचं सुद्धा कुठं तर अडाणीपणा किंवा अंधश्रद्धेच्या पोटी त्या बुवाकडे हे लोक जायचे। आणि ज्या लोकांना मुलं होत नव्हती त्यांना मूल हे करून देतो, मुलगा तुम्हाला होईल किंवा मुलगी होईल असं तो वचन द्यायचा आणि गंडे दोरे सुद्धा बांधायचा, मंत्र करायचा आणि या भोळ्या बावड्या लोकांना तो फसवायचा। आणि असाच प्रकार 3 वर्षाच्या मुलगीला त्यानं साध्वी बनवली होती आणि ही मुलगी जेव्हा 7 वर्षाची झाली त्यावेळेला त्या मुलगीला मी जिवंत जाळून परत तिला मेलेली असताना परत तिला जिवंत करतो असं भासवण्याचा प्रयत्न केला। मात्र ही जेव्हा माहिती तिथं स्थानिक लोकांना कळली, पोलिसांना कळली, त्यावेळी त्या जागेवर तिथं छापा टाकून या बाबाला अटक करण्यात आलेली आहे आणि या मांत्रिकासह अन्य दोघांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। मात्र ग्रामीण भागात अजून सुद्धा असे महाभयानक प्रकार चाललेले आहेत। हे फार दुर्दैवाचं म्हणावं लागेल। अत्यंत दुर्दैवाची अशी ही गोष्ट आहे। रवींद्र, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल। आपले प्रतिनिधी रवींद्र कांबळे होते। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर या देखील आहे। मुक्ता मॅडम, आपण बघतोय की खरं तर अंधश्रद्धा विरोधी मोहीम आपणही अनेक दिवसांपासून चालवत आहे, मात्र आज जो काही कायदा पास झाला तरी देखील अनेक घटना या वारंवार घडताना दिसत आहेत। काय वाटतं, ही मोहीम अधिक जोमदारपणे राबवण्याची गरज आहे? हो, निश्चितच। आणि कायद्याने या कामाला अधिक जोर येईल हेही निश्चित। एक लक्षात येतं की आता उदाहरणार्थ जी घटना तुम्ही सांगितलीत त्या घटनेमध्ये लोकांना मुळात असं वाटत असतं की आपल्या काहीतरी आयुष्याचं वाईट पारलौकिक गोष्टीमुळे होत आहे आणि ते कोणीतरी दूर करू शकतं। तर अशा माणसांना जेव्हा अटक होईल, त्यांच्या ह्या कृत्यांचा जेव्हा पर्दाफाश होईल, तेव्हा आता असं जाणवतं या कायद्याखालच्या 43 केसेस झाल्यानंतर की त्या जी माणसं शोषित आहेत याची त्यांच्या मनात प्रबोधन होण्यासाठी सुद्धा या कायद्याखाली लोकांना आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे। म्हणजे जे शोषित आहेत त्यांच्या मनात आज प्रश्न निर्माण होईल की खरंच बाबा मूल असं देवाच्या करुणेने होतं का, किंवा खरंच असे काही कृत्य केल्याने आपले प्रश्न सुटतात का, आणि त्यातून हा वर्ड स्प्रेड होत जाईल। आपल्या समाजाचा एवढा मोठा सेक्शन आहे की जो प्रबोधनाच्या कुठल्याही परंपरेचा पायीकच होऊ शकलेला नाहीये, शिक्षण नाही मिळालेलं, समाजातून ते मिळालेलं नाहीये। त्यामुळे मला खरं असं वाटतंय, जाणवतंय असं की जादूटोणा विरोधी कायद्याच्या मार्फत सुद्धा हे प्रबोधन लोकांपर्यंत पोहोचणार आहे। हा आस्पेक्ट कधी आधी लक्षात आला होता की नाही माहित नाही, पण हे आता जाणवतंय। आणि
उदाहरणार्थ ही जी मुलगी आहे तिला एवढं काय घाणेरडं कृत्य करण्यापर्यंत ह्या बाबाची मजल काही एकदम जात नाही. अगदी. आधी तो छोट्या छोट्या गोष्टी करतो आणि त्याच्यानंतर त्याची भीड चेपते, तेव्हा कोणीच त्याला अडवत नाही. उलट लोक हे येतच जातात जशी जशी त्याची अघोरी कृत्य वाढत जातात तशी. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्याची स्ट्रेंथ ही आहे की सुरुवातीला या माणसाला थांबवलं जाईल. अगदी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसांच्या मनात प्रश्न निर्माण केले जातील की खरोखर आयुष्याचे प्रश्न जादूटोण्याच्या मार्गाने सुटतात का. ह्या दोन्ही गोष्टी घडल्याने भविष्यातले प्रश्न निश्चित कमी होऊ शकतात. आणि तुम्ही म्हटलात तसं ही मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज आहेच आणि आता हा कायदा अख्ख्या समाजाचा आहे. त्यामुळे सर्व लोकांनी यामध्ये सहभाग देऊन ही घटना ज्या प्रकारे पुढे आणली गेली अशा या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. खरंय. आणि मुक्ता मॅडम, जसं आत्ता आपण म्हणत होता की हळूहळू त्याचा कॉन्फिडन्स वाढत जातो. हा पण जो बाबा आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून या गावात मठ स्थापन होता, भाविकांना भुलवत होता, चमत्कार दाखवण्याच्या नावाखाली त्यांनी भुलवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र सर्रास हे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खरोखरच दुर्दैवाची गोष्ट ही वाटते एकूणच मानसिकतेची. खरंय. धन्यवाद मुक्ता मॅडम आमच्याशी बोलल्याबद्दल. मुक्ता दाभोळकर या स्वतः आपल्या बरोबर होत्या. आपल्याला माहिती आहे की मुक्ता दाभोळकर या गेल्या अनेक दिवसांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ राबवत आहेत. मात्र आजही आपण बघतोय कायदा आला, मात्र आज मानसिकता बदलण्याची गरज आहे. आज आपण बघतो की अनेक छोट्या छोट्या गावांमध्ये असे लोक आहेत की अशा प्रकारच्या भूलथापांना ते बळी पडतात आणि साधू आणि यांच्या भोंदूबाबाच्या चमत्काराला बळी पडतात. आणि अर्थातच त्यांचा डाव फसला की त्यांच्या हे लक्षात येतं की अर्थातच आपण चूक करून बसलोय. त्यामुळे ही जी काही मोहीम आहे ही अतिशय मोठ्या प्रमाणात राबवण्याची आज गरज आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.